आज माझा वाढदिवस साजरा केला लोकांनी आणि या भेटवस्तू सुद्धा दिल्यात. इतका आनंदात गेला दिवस. त्या चक्क तुम्ही स्वीकारल्या होय. तसं तुम्हाला सकाळीच ओवाळायचं होतं बरं का, पण तुमचा विश्वास नाही. अगं रमा, कशासाठी ओवाळायचं? मी काही देव आहे का? आणि देवावरती माझा विश्वास नाहीये, तुला माहितीच आहे. मी आज इतका आनंदात आहे ना. या कचेरीतल्या मंडळींनी वेगळ्याच पद्धतीने माझा वाढदिवस साजरा केला. दामूने आपल्याला अशी भेटवस्तू दिली जी कोणीच देऊ शकणार नाही. काय दिलं दामूने? दामूनं मला आजपासून बाबा म्हणायचं ठरवलं आणि तुला आई. त्यानं मला बाप पण देऊ केलं आणि तुला आई पण. मी बाबासाहेब आणि तू रमाई. म्हणजे एखाद्या आईनं मुलाला जन्माला घातल्याचं मला माहितीये, परंतु एका मुलानं आपल्या आई वडिलांना जन्माला घातलंय हे पहिल्यांदाच होतंय. आजचा दिवस आपल्या दोघांसाठी फार महत्वाचा आहे. आपण केवळ दामूचेच नव्हे तर आपल्या अख्ख्या समाजाचेच आई वडील झालो आहोत. आपल्यावर फार मोठी जबाबदारी रामू. हे साहेब मला ठाव आहे, म्हणूनच आपल्या समजा लेकरांच्या पाठीशी मी कायम उभी राहते.